श्रीराम. साधक हो, सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या परंपरेतील साखरखेर्डा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देवीदास अमृत मोहोरील लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत. तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत. खामगाव येथील नरसिंह जयंतीच्या पारण्यास 150 मंडळी प्रसादास होती. त्यात खामगावचे श्री महाराजांचे अनेक भक्त होते. प्रसादानंतर तेथे जमलेल्या सर्व भक्त मंडळींनी श्री महाराजांच्या खामगावी होणाऱ्या 81व्या वाढदिवसाच्या अनुषंगाने मुक्तेश्वर मंदिरात एक बैठक घेतली. त्यात श्री महाराजांचा हा 81वा वाढदिवस भव्य प्रमाणात साजरा करण्याचे ठरले. नंतर काही ज्येष्ठ मंडळी श्री महाराजांना त्या ठिकाणी घेऊन आली आणि श्री महाराजांशी चर्चा करून या वाढदिवसाच्या समारंभाची रूपरेषा तयार करण्यात आली. नंतर श्री महाराजांच्या संमतीने तेथेच या उत्सवासाठी एक उत्सव समिती गठीत करण्यात आली. त्यात अध्यक्ष श्री कृष्णराव उर्फ बापूसाहेब देशमुख पिंपळगाव राजा, उपाध्यक्ष प्राचार्य के.एम. मुंशी, सचिव सुधाकरराव खेरडे, सदस्य अनंत कुलकर्णी, वसंत देव, नाना मोहरील, उत्तमराव वर्णेकर, हनुमानदासजी, केलाजी, मोईन काजी, गोखले आणि भांगडियाजी असे उत्सवाचे कार्यकारी मंडळ तयार करण्यात आले. तसेच रौप्यतुला महोत्सवात श्री महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची सर्व भक्त मंडळींची अपूर्ण राहिलेली इच्छा या उत्सवात पूर्ण करू द्यावी म्हणून श्री महाराजांना विनंती करण्यात आली. श्री महाराजांनी सर्वांची इच्छा जाणून त्यास परवानगी दिली. सर्व भक्तांनी उच्च स्वरात श्री सद्गुरू रामरायाचा जय जयकार केला. श्री नरसिंह जयंती उत्सवात या महोत्सवाची रूपरेषा तयार झाली. आपल्या लाडक्या प्रल्हादाचाही उत्सव भव्य प्रमाणात साजरा व्हावा अशी श्री नरसिंहाची इच्छा असावी म्हणून भगवान श्री नरसिंहाचाही सर्वांनी उच्च स्वरात जय जयकार केला. तिथे लोणारचा सुनील काटे श्री महाराजांना लोणारला नेण्यास आला होता. त्याच्या आग्रहावरून श्री महाराज रात्री 9:30 वाजता लोणारला आले. दुसऱ्या दिवशी त्यांच्याकडे श्री सद्गुरू रामराय व श्री गणपतीला अथर्व शीर्षाचे सहस्त्रावर्तन अभिषेक व नैवेद्य झाला. श्री महाराज लोणारला आल्याचे कळल्यावरून बाबूराव तळणीकर महाराजांच्या दर्शनास आले. त्यांनी श्री महाराजांचे दर्शन घेऊन त्यांना तळणीस येण्याचा आग्रह केला. तेव्हा तेथे प्रसाद घेऊन महाराज 4:30 वाजता तळणीस आले. तळणीला सायन उपासना, भजन व फराळ करून श्री महाराज तेथून रात्री 9:15 वाजता सुलतानपूरला जाण्यास निघाले. दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजताच सुलतानपूरला गव्हाणकरांकडे लग्न होते व त्या लग्नाला श्री महाराजांना आग्रहाचे बोलावणे असल्यामुळे महाराज लग्नाला जाणार होते, परंतु तळणीला गाडी मुख्य रस्त्यावर येताच बंद पडली. गाडी लवकर दुरुस्त होण्याचे काहीच चिन्ह दिसेना. गावातील 25-1 मंडळी महाराजांना निरोप देण्यासाठी तिथपर्यंत आली होती. तेव्हा श्री महाराजांनी तिथेच रस्त्यावर बसून भजन सुरू केले. भजनाला साधारण 30 मंडळी होती. दिनांक 10 मे 1973 वैशाख महिना, निरभ्र आकाश, पौर्णिमेची रात्र, चंद्राचा लख्ख प्रकाश पडलेला आणि श्री महाराजांचे आर्तस्वरात भजन. तो प्रसंग काय वर्णन करावा. अवर्णनीय असाच तो प्रसंग होता आणि अनिर्वचनीय असाच तो आनंद होता. या भजनानंदात सर्वच भक्तमंडळी मंत्रमुग्ध झाली होती. देहाचं भान कुणालाच राहिलं नव्हतं. रात्री 2 वाजता गाडी दुरुस्त झाली. तोपर्यंत सर्व भक्त मंडळी या भजनानंदाची लयलूट करीत होती. गाडी दुरुस्त झाल्यावर श्री महाराज गाडीने परत तळणीला गावात आले व रामरायाला शेजारती करून व 1 तास विश्रांती घेऊन तेथून रात्री 3:30 वाजता निघून 4:30 वाजता सुलतानपूरला आले. सुलतानपूरची मंडळी महाराजांच्या येण्याची वाटच पाहत होती. सर्वांनी महाराजांचं दर्शन घेतलं. माता भगिनींनी औक्षण करून महाराजांना मंगलस्नान घातलं व श्री महाराज रामाचा काकडा करून सकाळी 6 वाजता लग्न लावण्यास गेले. लग्न लावून तेथे अनंतराव उर्फ अण्णा धोपटे यांच्याकडे उतरले. त्यांच्याकडे रामरायाचा नैवेद्य झाला. तिथे प्रसाद घेऊन श्री महाराज उत्तमराव भालेराव सावकार यांच्या मुलीच्या सुरेश गावपांडे बरोबर होणाऱ्या लग्नाच्या साड्यासाठी पिंपळगाव सराईला गेले. लग्न अकोल्याला गेले. भालेराव सावकारांच्या आग्रहावरून शाळेतच महाराजांचा मुक्काम झाला. दुसऱ्या दिवशी काकड आरतीनंतर तिथे महाराजांचे 1.5 तास प्रवचन झाले. सावकारांकडे रामाची पूजा नैवेद्य झाला. प्रसाद घेऊन महाराज 3 वाजता साखरखेर्ड्यास आले.
नामाच्या प्रचारासाठी महाराजांचा असा सारखा प्रवास सुरू असे. साखरखेर्ड्याला केवळ 1 दिवस थांबून श्री महाराज रामकार्यार्थ भुसावळ, कल्याण, जळगाव, मलकापूर, बुलढाणा असा 8 दिवसाचा प्रवास करून 27 मेला साखरखेर्ड्यास आले. असो. साधक हो, भक्तांचा परमपूज्य श्री प्रल्हाद महाराजांवर आणि त्यांच्या शब्दांवर असलेला विश्वास आपण पुढील भागात ऐकणार आहोत. श्रीराम समर्थ. आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते 9422843253 अथवा सुनील दादांच्या 9892608401 या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती. श्रीराम समर्थ.